भारतीय क्रिकेट संघाचा डाव्या हाताचा फलंदाज तसेच दमदार सलामीवीर याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेट प्रेमींना भावनात्मक धक्का बसलाय। कारण त्याने देशासाठी गेल्या 15 वर्षापासून उत्कृष्ट खेळ प्रदर्शित केलाय, तसेच भारतासाठी अनेक विजय देखील मिळवून दिलेत। पण त्याच्या आक्रमक फलंदाजी शैलीने चाहत्यांना मोहित केलंय। त्याने संघर्ष आणि निरंतर प्रयत्नाचा एक आदर्श निर्माण केलाय, ज्यामुळे तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळाली। पण त्याच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेट संघाच्या सलामीला एक मोठा फटका बसलाय, कारण त्याचा अनुभव आणि कौशल्य संघासाठी अमूल्य होतं आणि त्याच्या निवृत्तीने तरुण फलंदाजांना संघात जागा निर्माण करण्याची संधीही दिली आहे। तो म्हणजे भारतीय क्रिकेटचा एक दमदार सितारा आणि सलामीवीर शिखर धवन। चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये शिखर धवनच्या कारकिर्दीतील काही खास क्षण आणि तसेच शिखर धवनच्या करिअरशी संबंधित असलेल्या सर्व घटनांबद्दल जाणून घेऊया। नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्रीडा विश्व हा कार्यक्रम। शिखर धवनचा जन्म दिल्लीत झाला आणि लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची मोठी आवड होती। पण त्याने आपल्या शाळेत आणि क्लब क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवलं आणि त्याच्या आक्रमक बॅटिंग आणि ऊर्जेमुळे तो लवकरच सर्वांच्या नजरेत भरला। पण शिखर धवनची प्रतिभा पाहून त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश मिळाला आणि येथे त्याने देशातील सर्वोत्तम प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपले कौशल्य विकसित केलं। परंतु शिखरने अनेक युवा क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेत आपली क्षमता सिद्ध केली आणि शिखर धवनच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालं। सर्वप्रथम शिखर धवनने 2010 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये म्हणजेच वन डे फॉर्मॅटमध्ये पदार्पण केलं आणि तसेच 2011 मध्ये त्याला T20 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली। तर 2013 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं। पण आता त्याच्या कारकिर्दीची सर्वात खास गोष्ट त्याच्याशी जोडली गेली, ती म्हणजे त्याच्या कसोटी पदार्पणात त्याने मोहालीत 174 चेंडूत 187 धावांची शानदार खेळी केली आणि तीही ऑस्ट्रेलिया विरुद्ध, आणि तिथून शिखर धवनचं नाव आंतरराष्ट्रीय वर्तुळात गाजू लागलं। यानंतर शिखर धवनचा दुसरा क्षण म्हणजे त्याने ICC वन डे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात 100 धावा केल्या आणि हा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता, ज्यामध्ये त्याने 100हून अधिक धावांची शानदार खेळी केली। परंतु चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये त्याची कामगिरी इतकी चांगली होती की टीम इंडियाला तेथून 2 सलामीवीर मिळाले, ज्यामध्ये रोहित शर्माचा जोडीदार म्हणजेच ओपनिंग पार्टनर म्हणून शिखर धवनचं नाव पुढे आलं होतं। शिखर धवनने चॅम्पियन्स ट्रॉफी मध्येच मॅन ऑफ द टुर्नामेंट जिंकला होता आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पर्धा ठरली, कारण चॅम्पियन्स ट्रॉफी ही त्याची पहिली ICC ट्रॉफी होती आणि दुसरं म्हणजे त्या ट्रॉफीमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली होती। आणि तिसरं सर्वात मोठं कारण म्हणजे भारताने 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही जिंकली होती। पण त्यानंतर त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खास क्षण तो म्हणजे 2019 विश्वचषक। 2019च्या विश्वचषकातील पहिलाच सामना हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला। पण या सामन्यात शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती। ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने दुखापत झालेल्या अंगठ्याने फलंदाजी करताना 117 धावांची अप्रतिम खेळी केली आणि त्या खेळीने शिखर धवन दुखापत असतानाही तो कसा अप्रतिम खेळू शकतो हे त्याने दाखवून दिलं। पण यानंतर शिखर धवनचे सेलिब्रेशनही खूप चर्चेत आले होते, ते म्हणजे शिखर धवनचे हाई थाई सेलिब्रेशन नेहमीच खूप मनोरंजक असायचे आणि अनेक जण कॉपी देखील करायचे। पण याशिवाय शिखर धवनने त्याच्या कारकिर्दीत 34 कसोटी सामन्यांमध्ये 2315 धावा केल्यात, ज्यात 7 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे। तसेच त्याने T20 फॉर्मॅटमध्ये 11 अर्धशतके झळकावली आहेत आणि एकदिवसीय सामन्यांबद्दल पाहिलात तर त्याने 167 एकदिवसीय सामने खेळलेत, ज्यामध्ये त्याने 6793 धावा केल्यात। पण याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 17 शतके आणि 39 अर्धशतके देखील केली आहेत। पण आता शिखर धवनने व्हिडिओ संदेशाद्वारे क्रिकेटला अलविदा केलाय आणि शिखर धवन आता IPL खेळणार की नाही याबद्दल त्याने कोणतीही विशेष माहिती दिलेली नाहीये। नमस्कार सभी को, आज एक ऐसे मोड़ पर खड़ा हूँ जहाँ से पीछे देखने पर सिर्फ यादें ही नजर आती हैं और आगे देखने पर एक पूरी दुनिया। मेरी हमेशा से एक ही मंजिल थी, इंडिया के लिए खेलना, और वो हुआ भी, जिसके लिए मैं कई लोगों का शुक्रगुजार हूँ। सबसे पहले मेरी फैमिली,
मेरे बचपन के कोच तारिक सिन्हा जी, मदन शर्मा जी, जिनके अंडर मैंने क्रिकेट सीखी, फिर मेरी टीम जिसके साथ साथ मैं सालों खेला, मुझे एक परिवार और मिला, नाम मिला, आप सबका प्यार मिला। पर कहते हैं ना, कहानी में आगे बढ़ने के लिए पन्ने पलटना जरूरी है, तो बस मैं भी ऐसे ही करने जा रहा हूं। आई एम अनाउंसिंग माई रिटायरमेंट फ्रॉम इंटरनेशनल एंड डोमेस्टिक क्रिकेट। और अब जब मैं अपनी क्रिकेट जर्नी को अलविदा कह रहा हूं, तो मेरे दिल में एक सुकून है कि मैं अपने देश के लिए बहुत खेला, और मैं बहुत शुक्रगुजार हूं बीसीसीआई डीडीसीए का, जिन्होंने मुझे मौका दिया, और मेरे सारे फैंस का, जिन्होंने मुझे इतना प्यार दिया। और मैं बस खुद से यही कहता हूं कि भाई, तू इस बात से दुखी मत हो कि तू अपने देश के लिए फिर नहीं खेलेगा, पर इस बात की खुशी अपने पास रख कि तू अपने देश के लिए खेला। और ये मेरे लिए सबसे बड़ी बात है, मैं खेला। तत्पूर्वी इथेच थांबूयात, असे अनेक मुद्दे घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अँड कट.